हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. लेट आहे झालाय तुम्हाला का ताई? हो, आहे. बरं, बरं. तुम्हाला ताई आहे ना ताई वेळ? काय म्हटलं ताई? तुम्हाला आहे ना ताई वेळ? हो, हो. मला वेळ आहे. मला काय तुमचं रिंगटोन मला ऐकू नाही येत, तुमच्या फोनची. त्यामुळे मिस कॉल पडतो. अच्छा, असं आहे का? का हां, नाही ऐकू येत बाकीचे सगळे बरं? ऐकू येतात, पण तुमचं का नाही ऐकू येत काय माहिती? अरे बापरे! का बरं हो, असं? आता ते तर काय माहिती? तुमच्याच हं. फोनमध्ये काहीतरी सेटिंग बघावी लागेल ताई. बघायला लागेल. हो. हां. बरं, बरं. एक अनुभव सांगते ताई खूप छान. एक 2-3 अनुभव आहेत, पटकन सांगते. हो, तुमच्या अ, अनुभवाची वाट बघतात सगळे. अरे बापरे! हो का? हो. बरं, बरं. अ, हं. अ, काय झालं ताई बघा कोविडमध्ये आपल्याला खूप टाईम होता. बरोबर. कुठेही हो. जाणं-येणं नव्हतं. तर बरेच प्रत्येकाला आपल्याला हॉबीज काय आणि काय छंद सगळ्यांना जोपासता आले. जोपासता सगळ्यांना आलं. टाईमच होता टाईम. बरोबर. ज्याच्या त्याच्या परीने ज्यानी त्यानी ते केलं. हो, तर हो. त्या टाईमला काय केलं ताई, मी ना मला एक व्रत करायचं होतं. म्हटलं व्रत करूया एक. अ, अच्छा. हो. तर काय झालं माझ्या दीरांचा ना ताई 18 वर्षांनी कॅन्सर वापस आला. अय्या! हो. तर आणि ते परदेशात होते. तर कसं आहे ते परदेशात असल्यामुळे जिथे ते राहत होते ना, तिथे 9 महिने ना बर्फच राहतो. अगो बाई! आता ते आलेत भारतात वापस नंतर काही 4, 5, 6 वर्षापूर्वी, हां, 2-4 वर्षापूर्वी. हां. तर तिथे बर्फच राहतो. त्यांच्या शरीराला काही ऊनच लागलं नाही. अच्छा. म्हणजे त्याच्यामुळे कदाचित वापस आला असेल. तर मग हां. मला माझे मिस्टर काय म्हणाले, "तू माझ्या भावाच्या नावाने संकल्प सोड." मी तुम्हाला मागे म्हटलं होतं बघा, माझ्या हो. दिरांसाठी मी केलं होतं. बरोबर, तर बरोबर. हो, हो. भावाच्या नावाने संकल्प सोड. म्हटलं ठीक आहे, करते. तर मग मी तुळजाभवानीचं व्रत केलं ताई. काय कसं कसं असतं ते 11 व्रत? 11 शुक्रवार करायचे. उपास हां, वगैरे काही करायचं नाही. तुमच्याजवळ समजा देवीचा फोटो असेल किंवा टाक असेल, काही नसतील तर सुपारीच. आपण हां. सुपारीच ठेवतो ना. मग बरोबर. आपल्या गणपतीचं नाव घेऊन पहिल्यांदा अ, हां, अ, दिवा लावायचा किंवा समई लावा. हां. सिंपल काही करायचं नाहीये आणि पिरियड्स आले तर तो सोडून द्यायचा. म्हणजे 11 बरं. मोजायचे. नेहमी जसं अच्छा. करतो आपण. हां, हां. आणि तसं. पण त्या दिवशी मात्र ना पानाचा विडा देवीला अ, विड्याच्या पानाचा विडा आणि पुरण मात्र करायचं ताई. अच्छा. हं. हां. पुरणपोळी. 11 पण शुक्रवार पुरणपोळी करायची किंवा हां. पुरण ठेवलं तरी चालेल, पण पुरणाचं एक नैवेद्य राहायला पाहिजे. अच्छा. हां. हां. तर आणि काय करायचं देवीला ओटी ठेवायची. तुमच्या परीने तुम्हाला साडी ठेवायची, ब्लाउज पीस, नारळ काय हां, ठेवायचं ते जी काही इच्छा हां. असेल हो, तसं. हो. जशी आहे आता ₹200 ची ठेवा, नाहीतर ₹2000 ची ठेवा, हां, हां. असं. आणि तीच ओटी प्रत्येक वेळेस ठेवायची 11 पण शुक्रवार. बरं. हां, म्हणजे हां, हां. उचलून घ्यायची पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी. सकाळी अच्छा. पूजा मांडतो ना आपण. हां, सकाळी हां. किंवा संध्याकाळी दुसऱ्या दिवशी तीच ओटी ठेवायची. त्याच्यात तांदूळ जे आहे ते तसंच्या तसंच. बरं. हां. हां. आणि मग 11व्या शुक्रवारी काय करायचं ताई, कोणाला हं. तरी सवाष्ण बोलवायची. तिला हं. जेवायला द्यायचं. म्हणजे तुमच्या परीने तुम्हाला नाश्ता करायचा काय करायचंय. बरोबर. मी हां, हां. जेवायलाच बोलावलं होतं. अच्छा. आणि माझ्या कामवालीलाच दिलं ताई मी. कारण आपल्यासारख्यांना तर कोणी पण खाऊ घालतो हो. अगदी, अगदी. कसं हो, हो. छान बोललात. हो. हो, हो. म्हणून मग मी तिला दिलं आणि मी वाण वगैरे करते ना ताई, मी फर्स्ट प्रिफरन्स त्यांनाच देते. म्हणजे अगदी मला हो, हो. पटलं ते. हां. असं नाही की त्यांच्यासाठी वेगळं आणायचं बाकीच्या बायकांना तसं नाही करत मी. बरोबर, बरोबर. हां. हो आणि मी देवीला पण चांगलीच साडी घेते ताई. काही पण आपण स्वतः छान घालायचं. बरोबर आहे. हां. कसं हो ना. बोलले. हां. हो. तर म्हणून मग मी तिलाच जेवायला बोलावलं आणि तिलाच ते सगळं दिलं. गजरा दिला आणि ती ओटी तिला देऊन द्यायची ताई. हां, हां, हां. हो. आणि बघा ताई आता मी तर हे व्रत केलंच होतं. माझ्या हां. जाऊबाईंनी काही केलं नाही जास्त काही. त्या खूप देव वगैरे असं काही करत नाही. फक्त मनातून त्या श्रद्धा ठेवतात. अच्छा, अच्छा. हां, पण हां. त्यांच्या वडिलांनी मात्र हनुमानाचं केलं होतं काहीतरी. आपल्या बरं. जावयासाठी म्हणजे माझ्या दिरांसाठी. तर अच्छा. त्यांनी पण ताई बघा ना आता कसं म्हणजे फळ मिळतं बघा. आता हं. माझे दीर ही इज ॲब्सोल्युटली टोटली रिकव्हर्ड. आ? हो, पूर्ण रिकव्हरी आहे. ताई फक्त 3 महिने म्हणून सांगितलं होतं डॉक्टरांनी. अरे बापरे! हां. आणि हे मला आत्ता 2 महिन्यापूर्वी माझ्या जाऊबाईंनी सांगितलं, की डॉक्टरांनी म्हटलं होतं, की 3च महिने म्हणून. फक्त माझ्या हां. सासऱ्यांना आणि माझ्या जाऊलाच माहिती होतं हे. आई पण गं! माझी जाऊ पण खूप धडाडीची आहे. म्हणे माणूस जोपर्यंत दिसतोय डोळ्यांनी पूर्ण प्रयत्न करणार. वाह! हो, पूर्ण किती प्रयत्न छान. करणार. आणि ते स्वतः पण ताई खूप खमकी आहेत. बघा त्यांना किमो चालू असताना त्यांना कोव्हिड झाला होता. हां, हां. आणि त्या कोव्हिडमध्ये त्यांना 5 रेमेडिसिवीर चढल्या ताई. अरे बघा बापरे! म्हणजे बघा आणि ना ते त्यांची किती ती डोळ्यांसाठी डेंजर होतं ते.
पण ते इतकी विल पॉवर त्यांची जबरदस्त आहे. आपल्या बायकोलाही म्हणत होते की काहीही झालं तरी घाबरू नकोस, तू सक्षम आहेस. माझी जाऊ पण उच्च शिक्षित आहे ताई. तर हां. हो. आणि मला तर काय वाटतं ताई, हा आजार आहे ना, हा नशिबाचाच आजार आहे. काही जण खरंच, खूप खरं. व्यसन करतात तरी काही होत नाही. हो ना ताई, म्हणजे मला कसं हां, बोललात हां. हा तुम्ही. नशिबाचाच आजार आहे मला असं वाटतं. खरंय, पण खरंय. याच्यामध्ये विल पॉवर जोरदार पाहिजे. मला त्या आजाराचं नाव पण नाही घ्यावं वाटत. अगदी, सांगते. अगदी. हो, हो, खरंय, हो. खरंय. म्हणजे बघा जर मन जर छान पक्क असेल, तर बरोबर. सगळं तारून जातं. आता एकदम छान मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ते एच-ओ-डी आहेत ताई. काय म्हणता? अरे हो, वाह! हो, हो. ते पण किती ते तर एशिया टॉपर होते. ओह! हो, हो. तर आता बापरे! हो, पूर्णपणे रिकव्हर आहेत. ऑफिस वगैरे वाह, सगळं वाह, चालू आहे. वाह, हो, वाह! हो, हो. सगळे याच्यातून निघालेत बघा बाहेर. किती छान वाटतंय ताई हो, ऐकून. हो, समाधान होतंय खरंच. हो. असं हा एक अनुभव होता ताई. हां, आणि हो, अजून एक सांगते. हं. काय झालं, कोविडचीच गोष्ट आहे ही. हां, हां. मला असं वाटलं माझं काहीतरी एक गोष्ट ही चुकली माझ्याकडून. मला असं वाटलं, हां, हां. की मला देवीची माफी मागायला पाहिजे. म्हणून मला ते खंत वाटली, की आपण देवळात जाऊन मग माझ्या एका मैत्रिणीला मी सांगितलं, म्हटलं, "मला असं वाटतं, ही माझी चूक झाली." तर ती माझी मैत्रीण काय म्हणे, "तू एक काम कर, तू देवीच्या मंदिरात जाऊन ओटी भर." म्हटलं, "ठीक आहे." अच्छा. माझ्या घराजवळच तुळजाभवानीचं मंदिर आहे ताई. हां, हां, हां. तर मी काय माझ्या गुरूंनी मला काय सांगितलं, तर हे व्रत पण माझ्या गुरूंनीच सांगितलेलं आहे ताई, ते 11 अच्छा. शुक्रवारचं. हो. अच्छा. हां. मग हो, हो. मग माझ्या गुरूंनी काय सांगितलं होतं, की तुळजाभवानीला अ, आपली चाफ्याची पिवळी फुलं असतात ना, पिवळा चाफा, ते फार आवडतात. हो, हो, हो. बरोबर. हो. मग मी हा विचार केला, मला कुठे मिळेल? एक तर कोव्हिड पण आहे, कुठे शोधू मी? हां, मला हा हां. विचार आला. म्हटलं जाऊ दे, मी फक्त ओटीचं सामान घेतलं आणि गेली. आणि बघा ताई, जेव्हा आपली इच्छा खूप प्रबळ असते, हां. तेव्हा बघा ते गुरुजींनीच माझ्या ओटीमध्ये 2 चाफ्याची फुलं फुलं टाकलीत. अरे वाह! पिवळ्या चाफ्याची. हो ना, मी त्याचा हं. फोटो पण काढून ठेवला. मी तो कधीच डिलीट मारत नाही. मी हां. तेव्हाच समजून गेली, की देवीने मला माफ केलं. ओह! हो, खरंच, बघा. खरं. हो. अजून एक अनुभव आहे ताई, सांगते. माझं हां. पहिले बैठं घर होतं. हं. तर आमची जेवणं झाली. माझ्या सासूबाई आणि आम्ही दोघी जणी होतो. माझे हां. मिस्टर टूरवर होते आणि माझे सासरे घरी नव्हते. तर हं, मग हं. जेवणं झाली आमच्या दोघींची. हं. आणि मी भांडी बाहेर ठेवायला चालली होती हातात हं. घेऊन. हां, तर हां. तर बाहेर मी पाय ठेवणार, तर इथे पायरी होती. भांड्याचं बाहेर होतं. पाय ठेवणार ताई, तर एवढा मोठा साप आडवा होता ताई तिथे. बापरे! तसाच मी पाय मागे घेतला. आई गो! आणि खूप जोरात किंचाळली, तर माझ्या सासूबाई धावत आल्या काय झालं म्हणून. मग हां. त्यांनी माझे कान वगैरे फुंकले आणि म्हणाल्या, "तू लक्ष ठेव, तो कुठे जातो, मी कोणाला तरी बोलावून आणते." हां, तर हां. मग माझे सासरे आले थोड्या वेळाने. मग म्हणाले, "जर पाय पडला असता किंवा त्याला चाहूल लागली असती, तर त्यांनी पलटून दंश केलं असतं," म्हणे त्यांनी. बरोबर, बरोबर. हो, हो. खरंय, हां, खरंय. म्हणजे बघा ताई, म्हणजे कसं कसं अरे म्हणजे काय, कोणती वेळ बापरे! कधी काय सांगता येत हो. नाही. खरंय. हो, कोणती वेळ कशी येते. हा एक बरोबर. अनुभव ताई. आणि अजून एक सांगते ताई अनुभव. हां, मी हां. आणि माझे मिस्टर 2018 किंवा हो 18 चीच गोष्ट असेल. आम्ही अंदमान निकोबारला गेलो होतो. हां, हां. आता ज्यांनी बघितलं आहे ते त्यांना माहिती आहे. तिथे ना बरं. ताई आपल्याला एक जारवा म्हणून आदिवासी जमात आहे बघा. हां. हं. त्यांची संख्या आता खूप कमी राहिली आहे. तर ते आपल्याला बघायला नेतात. अच्छा. म्हणजे आप त्या आम्ही समाजाला बघायला नेतात आपल्याला ते. हां, हां. तिथे त्यांना म्हणजे ते दाखवतात आतमधलं जंगल आणि ते. तर अच्छा. आम्ही यानी गेलो होतो, आपलं विणावळणी गेलो होतो. आणि ते तर फार हे कठीण असतात ना म्हणे ते लोकं? हो, हो. हो, नाही काही आपण एक करत नाही. आता ते खूप माणसाळलेत ते. कारण ते सारखे आणि ते कॅनव्हायच जातात ताई त्यांचे, म्हणजे अशा गाड्याच जातात. तर अच्छा, अच्छा. हां. हो, हो. तर ते बघायला नेलं होतं आणि तिथे कसं प्रोसिजर आहे, पुढे पण जाताना आपली गाडी ठेवायची, परत बोटनी जायचं. परत त्या बोटमधून दुसऱ्या बोटनी जायचं, जहाजानी, असं आहे तिथे. कारण ते अच्छा, अच्छा. आयलंड टाइपच आहे ना थोडंसं. बरोबर, बरोबर. हो. तर काय झालं, माझ्या मिस्टरांना ना ताई फार उचापत्या आहेत. उचापत्या म्हणजे कशा? खूप लोकांची मदत, म्हणजे त्याला लिमिटच नाही. ते स्वतःची लंगोटी काढून देतील, असं आहे अरे! त्यांचं. अच्छा. हां, म्हणजे ते अशा अशा ते असे येडपट असले, की कधी-कधी त्रास होतो ताई बायकांना. हो ना. हं. तर हं. काय झालं, त्याच्यामध्ये काय झालं ताई, हं. ते ना एक म्हातारं जोडपं होतं. आमच्या सोबतच होतं. तर हं. ते ना त्यांचीच बॅग उचल आणि त्यांच्याचकडे लक्ष. "नाही गं, ते म्हातारे आहेत. अगं, ते दोघंच जण म्हातारे आहेत." म्हटलं, "हो, अहो आहे, पण आमच्याकडेही थोडं लक्ष द्या ना." त्यांच्याच पाठी पडले होते. हो. तर तर काय झालं, काय झालं ताई, त्या त्या चक्करमध्ये ना माझी मुलगी त्यांच्यासोबत आणि मुलगा माझ्यासोबत, आम्ही असं वेगवेगळं होऊन गेलो. अच्छा, अच्छा.
ते दुसऱ्या म्हणजे ज्या बोटमध्ये ते ताटातूट दोघं झाले. हां, हां, हं. ताटातूट झाली आमची. हां, मग काय हां. झालं ताई, मग तिकडनं वापस येताना पण काय झालं, हं. वापस येताना अशी काहीतरी 2-2 तासाच्या अंतराने वापस येत होतो. हां, असं काहीतरी हां. होतं बघा. तर हं, मग काय झालं, आम्ही येऊन गेलो आणि नंतर त्यांना यायला अजून 1 तास होता. त्यांना यायला हं, 1 तास होता. तर हं. हा प्रश्न पडला. म्हटलं मला हा प्रश्न पडला, की आता कसं मेळ बसेल? 5-6 हां, तासाचं हां. अंतर मध्ये येईल. मला बरोबर, एवढं बरोबर. टेन्शन हां, आलं होतं, मला एवढं टेन्शन आलं होतं बरोबर. आणि बघा ताई, मी गजानन महाराजांना काय म्हटलं, "आता तुम्हीच बघा," म्हटलं, "की हां, आमची हां, भेट कशी घडवून आणायची." हां. त्यांची बोट येईपर्यंत माझी निघून जाणार होती ताई. पण ओह! बघा ताई, काय खराबी झाली, आमची बोट कॅन्सल झाली ताई. अय्या! म्हणजे बघा, परमेश्वराचे फेरे खूप अजब असतात. किती भारी, किती हो. छान. आणि मग ते आलेत आणि आमची भेट झाली. मग आम्ही सोबत गेलो. बापरे! तेच ना. काहीतरी आम्हाला ते व्होल्कॅनो हे असतं ना आपलं ते हो. जमिनीतून हे, तर ते पण आहे तेच ठिकाण. ते तिथली गोष्ट आहे की कुठलं मला आठवत नाही एक्झॅक्टली. पण हं. असा फरक टाईमचा असा फरक पडणार होता बोटिंग मग त्या बापरे! जहाजांमध्ये. हो. हं, तर हं. तर आमचं जहाजच पूर्ण कॅन्सल झालं. मग आमचं जहाज कॅन्सल खराबी झाल्यामुळे त्यांचं लगेच आलं एका तासात. हां. हां, म्हणजे म्हणून आमची भेट नाही झाली. नाहीतर मला परत म्हणजे पुढे निघावं लागलं असतं. भगवंताचीच कृपा की नाही. तेच म्हणते मी, की परमेश्वराचे फेरे आपल्याला समजत नाही, फार अजब असतात. अगदी, अगदी. खरंच हं. बोललात ताई. हो. आणि ते आपल्याला भाग पाडतात, की त्याचं अस्तित्व ते त्यांचं अस्तित्व दाखवून देतात दाखवून आणि देतात मग ताई. तुमची श्रद्धा काय ते तुम्ही हो, ठरवा असं हो. सांगतात ते. आणि स्वामी सुद्धा बघा हां. ते नमामि शंकरच म्हणत होते. हो, नेहमी हो. हो, ते महादेवाचे खूप त्यांचं भक्त भक्त होते होते. ते. हो, हो, हो. हो. महादेव म्हणूनच ताई मला खूप महादेव आवडतात. आणि बघा खरंच. आणि बघा ताई, हं. महादेवाचे चॉईस पण किती वेगळे आहेत बघा. त्यांना हां. काय आवडतं तर भस्म, हो, हं, हो, हो. फूल कोणतं आवडतं तर धोत्र्याचं. हो ना. फळ जे कोणालाच पसंत नाही. हं. त्याच्यानंतर काही त्यांना हे पण काय प्राणी पण कोणता तर साप. हं, हो. राहतात पण कुठे तर स्मशानात. तिथे आपल्याला हो, तिथे आपल्याला कोणी फुकटही प्लॉट देतो म्हटलं तर घेईल का ताई कोणी? नाही घेणार. तेच. खरं, आणि मग खरं. तसा महादेव ज्या पार्वतीला आवडला ताई, मग हो. मग ती किती पॉवरफुल असेल? खरंच ओ ती ताई. किती पॉवरफुल असं म्हणतात ताई, की बघा महादेवाला जर आपल्याला काही द्यायचं असेल ना, तो एक एक कटाक्ष आपल्या बायकोकडे बरोबर टाकतो म्हणतात. हो? हो. देवीकडे बघणार एकदा एकदा तरी देवीकडे बघणार, मग आपल्याला देणार. अच्छा असं आहे का? हो, हो. आहे हं, ताई हं. असं लिहून. तेच हो. म्हणते मी हो, तेच म्हणजे ते मला म्हणूनच नवरा-बायको ते म्हणूनच ताई शंकर-पार्वती सारखा जोडा असावा म्हणतात. हो. ते अच्छा. सगळे व्रत बघा ना तुम्ही शंकर-पार्वतीचेच आहेत. हो ना, हो ना. हे खरं आहे. हो, हो. तेच अगदी. तर. म्हणून मला ते खरंच, खरंच आपलं पुराण म्हणा ताई सगळं खूप सुंदर आहे खूप हो. ज्ञान आहे ताई त्याच्यात. खूप हो, ज्ञान आहे खूप त्याच्यात. सुंदर आहे. अगदी, अगदी हो, खरं. हो. असे होते बघा ताई हे 2-4 किती अनुभव. सुंदर, सुंदर ताई. तुमच्याकडनं तर खूप काही घेण्यासारखं असतं. नाही, नाही असं काही नाही ताई प्रत्येकाकडनंच असतं ताई. नाही तुम्हाला सांगते असतं तर ताई प्रत्येकाकडनंच हो, असतं ते मी नाही. तर पण बघा तुम्ही एक ताई नवीन काहीतरी शोध लावून इतकं सुंदर रिसर्च केलेलं असतं. हो, त्याला हो, तोड हो. नाही. नाही रिसर्च म्हणून नाही, पण कसं आहे आपल्याला आवड असली की आपल्याला सवड बरोबर मिळते ताई. हां, हे बरोबर. अगदी, हं. अगदी. इफ यू सर्च यू विल फाइंड. अगदी, अगदी. हो. आणि मी नेहमी म्हणते ताई घरामध्ये माहितीये का एखादा ना एजेड माणूस असायला पाहिजे. अगदी. हो. ती व्यक्ती शिकलेली नसेल ना ताई, तरी सुद्धा ती आपल्याला मोलाचं देऊन चालेल. जाते, सांगून जाते. खूप त्यांच्या अनुभवातनं मिळतं हो, आपल्याला. हो. म्हणजे ते आपल्याला समजून जातं, की अरे बापरे! हे असंच होतं. हम्म. काही गोष्टी आपल्याला खूप कालांतराने कळतात, अगदी, उलगडतात. अगदी. खरंय, खरंय. हो, असं आहे ताई. सुंदर, बाकी सुंदर ताई हो, अनुभव हो. हो. शेअर करते हां ताई. हो ताई चालेल हां. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ओके.